नमस्कार, मी आहे तुमच्यासोबत नरसिंग भुरे, आरोग्य दूत न्यूज। आज पाचोरा शहरासाठी एक दिलासा देणारी बातमी आहे आणि त्याचबरोबर पोलिसावरचा विश्वास अधिकच मजबूत करणारी बातमी आहे। मित्रांनो, बस स्टँड म्हणजे प्रवाशांची गर्दी, गोंधळ, धावपळ आणि अशा ठिकाणीच दबा धरून बसलेले असतात चोरटे। एका 70 वर्षाचा वृद्ध शेतकऱ्यांचे घाम गाळून कमवलेले 50,000 रुपयाची रक्कम क्षणात लंपास झाली। त्या वृद्धाच्या मनात काय चाललं असेल, तो किती हातबल झाला असेल, हा विचार केला तर मन हेलावून जातं। पण याच क्षणी पाचोरा पोलिसांनी जे केलं ते खरंच अभिमानास्पद आहे। पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राहुल कुमार पवार आणि गुन्हे शाखेची टीम जणू एखाद्या मिशनवरच निघाल्यासारखी कामाला लागलेली गोपनीय माहिती, अचूक नियोजन आणि धाडसी कारवाई आणि बघता बघता जिल्ह्यात दहशत निर्माण करणारी ही टोळी पाचोरा पोलिसांनी जरबंद केली। जिल्ह्यातून हद्दपार असलेला आरोपी तरीही चोरीसाठी पुन्हा आलेला आणि त्याच सोबत एक विधी संघर्ष बालक म्हणजेच ही टोळी किती बिंदास झाली होती याचा अंदाज येतो। पण पाचोरा पोलिसांची सतर्क नजरेतून कुणीही सुटत नाही। खरं सांगतो, आज पाचोरा पोलिसांनी फक्त आरोपी पकडले नाहीयेत, तर सामान्य नागरिकांच्या मनातला भीतीचा अंधार दूर केला आहे। ही कामगिरी म्हणजे पोलिसांची जागरूकता, त्यांची जबाबदारी आणि जनतेसाठी असलेली खरी बांधिलकी। पोलीस निरीक्षक आणि त्यांच्या टीमची जितकं कौतुक करावं तितकं कमीच आहे। पण मित्रांनो, आपणही इथे थांबून चालणार नाही। आज पोलिसांना आपलं कर्तव्य पार पाडलं, उद्या आपली पाळी आहे। सतर्क राहण्याची लक्षात ठेवा। बस स्टँड, बाजार, गर्दी इथे चोरटे संधी शोधत असतात, त्यामुळे आपल्या पैशावर लक्ष ठेवा, गर्दीत सावध राहा आणि संशयास्पद हालचाली दिसल्यास तर लगेच पोलिसांना माहिती द्या। कारण सुरक्षित पाचोरा बनवायचा असेल तर पोलीस आणि नागरिक दोघांनी एकत्र यायला हवं। शेवटी पाचोरा पोलीस मनापासून सलाम। तुमच्यामुळे आज सामान्य माणूस निर्धास्त आहे। मी नरसिंग भुरे, आरोग्य दूत न्यूज। धन्यवाद।